जमतो मला. तर मंडळी आता दुसऱ्या ग्राउंडला जात आहोत. एका ग्राउंडवरून झालेला आहे. आता बोलत होता आता वारखेडवरून DY पाटील स्टेडियमला. मुंबईवाले बोलत आहेत काय नवी मुंबईचे आले आहेत तर नवी मुंबईच्या ग्राउंडमध्ये जा. तर आता दुसऱ्या ग्राउंडमध्ये जात आहोत. कारण जो आम्ही पहिला ग्राउंड होता तिथे मुलं आली खेळायला आणि ती रोज प्रॅक्टिस करतात. तर त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही दुसऱ्या ग्राउंडला जात आहोत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर आज रविवार आहे. तर रविवार असल्यामुळे मुलं म्हणाली की दादा चल खेळायला. तर आमची पण धोंडकर प्रीमियर लीग लवकरच सुरू होणार आहे. तर त्या निमित्ताने सराव म्हणून मी मुलांच्या सोबत खेळण्यासाठी निघालो आहे. तर ज्या पहिल्या ग्राउंडमध्ये गेलो होतो तेथील मुलं म्हणाली की आम्हाला खेळायचं आहे म्हणून आम्ही मग आता दुसऱ्या ग्राउंडमध्ये जात आहोत. तर मंडळी, हे जीवन सुंदर आहे या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर आजचा रविवार हा आपण क्रिकेट खेळासाठी देणार आहोत. तर आज घेऊया क्रिकेट खेळाची मजा. धन्यवाद. मंडळी, आमचं इकडचं जुगावचं दृश्य कसं दिसतंय सर्वांना, कसं वाटतंय? ठिकाण ही खूप सुंदर आहे. तर आता नवीन ग्राउंडमध्ये आलो आहोत. मंडळी, हे ग्राउंड एक आहे इथे आणि दुसरंही एक ग्राउंड आहे. तर आम्ही आता त्या दुसऱ्या ग्राउंडमध्ये जात आहोत. आज रविवार आहे आणि पोरं खूप खेळण्यासाठी आले आहेत. कारण आठवड्यातनं रविवारच असा एक वार मिळतो की मुलांना खेळायचं असतं. तर हे ते ग्राउंड आहे आणि या मुलांचा बॉल तिकडे गेलाय. थांब शिवांचा पकड, हा मोबाईल पकड. तर म्हणते त्या साईडला आम्हाला हा कठाडा ओलांडून जावं लागत आहे. तर मंडळी या कठाड्यावरनं मी येत आहे. धन्यवाद. तर हे ग्राउंड आहे आणि इकडे बरीच पोरं खेळत आहेत. हाय. तर हे छान ग्राउंड आहे खेळण्यासाठी. ठीक आहे. तर आमचे हे सगळे क्रिकेटपटू इकडे पिचची तयारी करत. हाय, नमस्कार. काय नाव? रोशन कदम भेटला आहे. रोज येतो का खेळायला? रोशन येतो प्रत्येक रविवारी खेळण्यासाठी. तर झटपट पिचची तयारी चालू आहे. ग्राउंड वन जे आहे ते आमच्या खेळाडूच ग्राउंड वन बनले आहेत आता. तर मंडळी, इकडे थोडी झाडांची सावली आहे आणि इकडे बरीच मुलं खेळत आहेत. बरेच जण क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत. तर मंडळी, नवीन ग्राउंड, नवीन प्लेयर
खेळण्यासाठी तयार आता. व्हाईटचं चिन्ह म्हणून निकेश इथे व्हाईटचं चिन्ह म्हणून ठेवलं आहे. हे प्रसिद्ध असं व्हाईटचं चिन्ह आहे, एक छोटा दगड. आणि आता बॉलिंग टाकत आहे रितेश, बॉलिंग टाकत आहे आता इकडे. आणि दुसरा बॉलर आहे प्रणय. बॉल मारलाय. रितेश आता बॉलिंग टाकतोय. कव्हरच्या दिशेने त्याने तो चेंडू तडकवलाय. प्रणय बॉलिंग करतोय आणि लवेशला त्याने क्लीन बोल्ड केला आहे. आणि आता चेंडू माझ्या दिशेने येत आहे. चेंडू उचलून तो प्रणयकडे फेकला आहे. तर इकडे फलंदाज बाद झाला आहे, पण मला वाटतं तो बाद झाला तरी काही बॅटिंग सोडणार नाही. लवेश आता बॅटिंग साठी तयार. चेंडू जोरात तडकवलाय. झेल होतं का? आणि झेल झाला आहे. मंडळी, प्रत्येक खेळाडूला 12 बॉल खेळण्यासाठी मिळणार आहेत. जरी तो आउट झाला तरी त्याला 12 बॉल भेटणार आहेत. हे आउट झालं तरी पण 12 बॉल, हां आउट झालं तरी 12 बॉल त्यांनी खेळायचे आहेत. म्हणजे 2 ओव्हरचा खेळ प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक बॅट्समनला मिळणार आहे. तर त्यासाठी ते 2 बॉलर 6-6 बॉल करणार आहेत. मंडळी, आमच्या गावातील खेळाडू, अष्टपैलू खेळाडू शैवाल पाटील आले तिकडे. तर शैवाल, काय कसं म्हणजे दर रविवारी येता का खेळायला? हो, दर रविवारी येतो. आता आमच्याकडे यात्रेच्या निमित्ताने DPL भरवलं आहे आम्ही. त्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे म्हणून आज आलो आहे आम्ही सर्वजण. आमच्यामध्ये 40+ वाले पण आहेत आणि यंगस्टर्स आहेत बाकीचे. तुम्हाला 1 महिन्यानंतर आमची लीग पाहायला मिळेल. आवर्जून नक्कीच बघा. हां, तर शैवाल पाटील माहिती देत आहेत की धोंडकर गावात यात्रेनिमित्त DPL धोंडकर प्रीमियर लीग असते आणि त्याची प्रॅक्टिस ही करायची आहे. आणि ती सर्व मंडळींना पकडून, म्हणजे लहान मोठे असे सगळे खेळाडू त्या प्रीमियर लीगचा लाभ घेतात, आनंद घेतात. तर आता नवीन खेळाडू बॅट्समन आला आहे, केतन नाव आहे त्याचं. आणि तो चेंडू तडकवतोय, पण तो चेंडू जातो ग्राउंडच्या वेगळ्या दिशेमध्ये. तर सुंदर असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू होता. तर मंडळी, इकडे लवेश आहे. लवेश, मग काय धोंडकर प्रीमियर लवकरच सुरू होणार आहे, तर त्याचा एक प्रॅक्टिसचा भाग म्हणून आले आहेत का आज? हो, नक्कीच नक्कीच. आम्हाला यावर्षी चॅम्पियन व्हायचं आहे म्हणून आम्ही आज प्रॅक्टिससाठी आलो आहोत. तर मंडळी, 3 प्लेयर आहेत. तर मंडळी, लवेश पाटीलची टीम असते, तो टीमचा कप्तान असतो आणि छान खेळतो, अष्टपैलू खेळाडू आहे तो. तर तो म्हणतोय की त्याचे प्लेयरही आज प्रॅक्टिससाठी आले आहेत आणि त्यांना बोलवलं आहे प्रॅक्टिससाठी, कारण प्रॅक्टिस गरजेची आहे.
बॉल ऑफ स्पिन, बॉल स्पिन होते. तर जयेंद्र म्हात्रे आता फलंदाजीसाठी आले आहे. तर मंडळी बघा, आता वय 40 आहे, पण आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळायचो त्यावेळेचा आमचा जॉन्टी रोड्स आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करायचं जयेंद्र. तर जयेंद्रही आज बऱ्याच दिवसानंतर खेळायला आला आहे, कारण धोंडकार प्रीमियर लीग आहे आणि सर्वांना सराव करायचा आहे. तर तोही टीमचा एक भाग आहे. तर आता काही त्याच्या बॅटला चेंडू व्यवस्थित लागत नाही, कारण सराव नाही, पण तो सरावासाठी आला आहे. तर इकडून आमचे ऑफ स्पिनर बॉलिंग करतायत, डाव्या हाताने बॉलिंग करतायत. आणि हा माझा इकडं भाचा हसत आहे, कारण चेंडू काही याला तडका येत नाही. तर जयेंद्रची ही जुनी सवय आहे, चेंडू पुढे सरसावून चेंडू मारणं. तर बघा, तुम्ही बघू शकता काय एवढा हलक्या म्हणजे स्लो पद्धतीने आलेला चेंडू त्याला मारता येत नाही, कारण मंडळी सराव नसल्यामुळं हे असं होतं. तरी आता सुंदर शॉट मारला आहे, खूप छान फटका जयेंद्र, खूप छान. तर जयेंद्रला मला विचारायचं की जमतंय ना. हा, जयेंद्र म्हणत आहे जमतंय म्हणून. कारण मंडळी आपण लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो आहोत आणि ती आवड, ती सवय आपल्याला आहे. आवड असल्यामुळे ते सर्व घडत आहे. सुंदर फटका पुन्हा एकदा. तर मंडळी आता मी स्वतः बॉलिंग करते, कारण ज्या आमच्या टीममध्ये मला बॉलिंग करायची आहे, तर मी बॉलिंगचा सराव करत आहे. मी जातो थांब.
आणि 2 निर्धाव चेंडू टाकले तुम्ही. मंडळी बॉलिंग टाकून दम झाला माझा. दामी टाकताय. मंडळी हा 5वा बॉल आहे माझा. लास्ट मामा टाक. चेंडू टाकत आहे आता. मामाचा दम झाला. तर मंडळी तो व्हाईट चेंडू होता. झाला. पुन्हा टाकतोय. तर मंडळी बॉलिंगचा सराव करून झाला आहे आणि पुढच्या भागात आपण पाहूया. मी बॅटिंगचा सराव करतो ते आणि मुलांनी मॅचचा सामना लावला होता. तर तो सामना पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.